हॅलो एव्हरीवन. आय होप की तुम्ही सर्वजण मजेत आणि हॅपी असाल. मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे वाईफ विथ स्वयंस्वराज मॉममध्ये. आजचा ब्लॉग हा आपल्या होळी स्पेशल आहे. त्याच्यामुळे सकाळपासूनच माझी धावपळ चालू होती. सकाळचा सगळा स्वयंपाक झाला होता. जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारचे 2:30-3 नंतर मी लागली होती संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. कसं असतं, सकाळचा जर सण असला त्यावेळेस आपण सकाळीच सगळं जेवण बनवत असतो आणि सकाळचं जेवण झालं की संध्याकाळी आपल्याला स्वयंपाकाला सुट्टी मिळते. पण होळीचा सण हा आपल्या संध्याकाळचा असतो, म्हणून मग स्वयंपाकसुद्धा आपला हा संध्याकाळचाच येतो. त्याच्यामुळे कसं असतं, पूर्ण दिवस आपण त्याच्यातच अडकून राहतो. चला मग म्हटलं, ऐन वेळेवर घाई करण्यापेक्षा पटकन सकाळीच आपण थोडी थोडी तयारी करून घेतली तर मग आपल्याला संध्याकाळपर्यंत थोडं सोयीस्कर वाटेल. म्हणजे कसं असतं, संध्याकाळी होळी पेटवायची असते, मग आपल्या स्वयंपाकाची घाई वेगळी ते वेगळं, म्हणून मग मी 2:30-3 नंतर सुरुवात करून दिली होती. पूर्ण नाही, पण स्टेप बाय स्टेप थोडी थोडी जर आपण तयारी करून ठेवली ना, मग ऐन वेळेवर आपल्याला जास्त काही घाई होत नाही असं मला तरी वाटत असतं. म्हणून मी सणासुदीच्या वेळेस नेहमी असंच करत असते. आपली जी पूर्वतयारी असते ना, ती थोडीफार मी आधीच करून ठेवत असते. आता इथे मस्त एका साईडला खीर टाकून दिली होती आणि दुसऱ्या साईडला मस्त कटाच्या आमटीची तयारी सुरू होती. बऱ्याच ठिकाणी सण असेल तर पुरणपोळीचंच जेवण केलं जातं आणि आपल्या इकडे कसमादे भागात तर शक्यतो कोणताही सण असो, पुरणपोळीशिवाय तो सण काही पूर्ण होत नाही. आता गावाकडे म्हणाल तर मस्त असे खापरेवरचे मांडे, मोठे मोठे मांडे हे केले जातात. पण आता शहरात आपण कुठे खापर ठेवणार आणि आपल्याला पण पाहिजे तशा पोळ्या येत नाही. म्हणून मग मी साध्या सिंपल आपल्या तव्यावरच्याच पुरणपोळ्या करणार होते. आता त्या जरी साध्या असल्या पण त्या करायलासुद्धा बरेच कष्ट असतात. म्हणजे आपलं पुरण परफेक्ट व्हायला पाहिजे, तरच आपली पोळी टम्म फुगते, नाही तर मग खेळतच बसा, अशा काहीशा गोष्टी होत असतात. म्हणून मग मी शक्यतो पहिले सगळं आपलं बाकीचं तयारी करून घेते. खीर म्हणा, कटाची आमटी म्हणा, ते आधी करून घेते आणि सगळ्यात छोटी मग निवांतपणे आपल्या पुरणपोळ्या लाटत बसायच्या. आणि खरं सांगू का, ज्यावेळेस आपलं पुरण हे जर परफेक्ट झालेलं असलं, पुरण आणि कणिक, तर मग आपल्याला पुरणपोळीला कुठेच काही त्रास होत नाही आणि झटकेपट आपल्या ह्या पोळ्या रेडी होऊन जातात. आता इथे ना मी कटाची आमटी करायला घेतली होती. आता बऱ्याच ठिकाणी याला कटाची आमटी म्हटली जाते, पण आमच्याकडे ना याला सार वगैरेच म्हटलं जातं. चला, मस्त तेल कडकडीत गरम करून घेतलं होतं. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, तमालपत्र टाकून आणि आपला जो बेसिक मसाला असतो ना, कांदा, खोबरं छान मस्त भाजून घ्यायचं आणि तेच मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. तोच मसाला मी इथे टाकला होता. फक्त एवढंच आहे, त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकल्यामुळे त्याचा हिरवा कलर दिसत होता. असं केल्याने ना खरंच खूप छान असा कलर येतो आपल्या सारला, म्हणजेच कटाच्या आमटीला. तो मसाला छान मी परतून घेतला होता तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यात बेसिक आपले जे मसाले असतात ना, तेच ॲड करून घेतलं होतं. आता मसाले जास्त जळू नये म्हणून थोडं थोडं मी पाणी ॲड केलं होतं आणि थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवलेली होती, तीसुद्धा मिक्सरमध्ये काढून घेतली होती आणि मग ती याच्यात ॲड केली होती. त्या डाळीने काय होतं, आपल्या जो कटाची आमटी असते ना, ती जास्त पातळ दिसत नाही की जास्त घट्ट वाटत नाही. म्हणून मग ती डाळ मी याच्यात ॲड करत असते आणि छान तीसुद्धा मिक्स करून झाल्यानंतर मग जे मी बाजूला गरम करायला पाणी ठेवलं होतं ते ॲड करून घेतलं होतं आणि जेवढा आपण कटाची आमटी उकळू देतो ना, तेवढाच तिचा कलर आणि तरंग येते आणि ती बघूनच आपली खाण्याची इच्छा खूप होत असते. आता इथे आपली कटाची आमटी तर ही रेडी झाली होती. बाजूलाच मी दूध गरम करायला ठेवलं होतं, कारण की नाही त्याची आपल्याला खीर करायची होती. दूधसुद्धा बऱ्यापैकी आटलं होतं, त्याच्यामुळे मग मी सकाळीच काही तांदूळ भिजत घातलेले होते. आज मला तांदळाची खीर करायची होती आणि मी नेहमी तांदळाची खीर करते ना, त्यावेळेस तांदूळ भिजतच घालत असते. पण बऱ्याच वेळा मी हे तांदूळ मिक्सरमधून काढून घेते, म्हणजे जेणेकरून एका तांदळाचे 2-3 तुकडे होतील एवढेच मी तळत असते. पण आज म्हटलं चला अख्खा तांदूळ टाकून बघूया आणि त्यानंतर मी याच्यात थोडंसं खोबरं, इलायची पावडर टाकून छान आपली खीरसुद्धा तयार करून घेतली होती.
आणि आजच्या होळीच्या दिवशी ना मला मस्त असं भिजत घातलेल्या डाळीचे भजे करायचे होते, कारण की ना असे भजे आपण जेव्हा करतो ना मुलंसुद्धा आवडीने खात असतात. सकाळी ना मी मुगाची आणि चण्याची डाळ भिजत घातली होती, त्याच्यामध्येच मिरची लसूण यांची पेस्ट टाकली होती, त्यानंतर थोडेसे कांदा टाकून छान मिक्स करून घेतलं होतं आणि अर्धा एक तासासाठी ते छान मुरायला पाहिजे म्हणून बाजूला ठेवले होते. तेवढ्या वेळ होता माझ्याकडे म्हणून म्हटलं चला आता पोळ्यासुद्धा आपण करून घ्यायला पाहिजे. माझं ह्यावेळेस पुरणसुद्धा छान झालं होतं. फक्त कणिक आहे ना ही गव्हावर डिपेंड असतं, म्हणजे कणिक थोडंसं हे होतं पण काही हरकत नाही. मस्त अशा पोळ्या झाल्या होत्या. कणिकसुद्धा मी सकाळीचंच मुरत ठेवलेलं होतं, म्हणजे सकाळीचंच कणिक तयार करून आणि ते जेमतेम 2-3 तासासाठी छान तेलात मुरत ठेवलं होतं. त्याच्यामुळे पोळ्यासुद्धा खूप छान अशा आपल्या रेडी झालेल्या होत्या आणि वेळ म्हणाल ना तर मला 20 मिनिटात माझ्या 8 पोळ्या तरी रेडी झालेल्या होत्या. पुरणपोळीसारखे असे काही पदार्थ असतात ना, की त्याला आपण जितका सराव केला ना, तेव्हाच ते आपल्याला परफेक्ट जमतात. म्हणजे कोणी शिकवण्यापेक्षा आपण जेव्हा स्वतः त्याची प्रॅक्टिस करतो ना, तेव्हा ते आपल्याला छान परफेक्ट जमतात. इथे मस्त खीर आणि कटाची आमटी सगळा स्वयंपाक रेडी झाला होता, म्हणून देवांसाठी मस्त असं नैवेद्याचं ताट केलं होतं आणि मी सुद्धा रेडी झाली होती होळीच्या पूजेसाठी. आता होळीच्या पूजेसाठी असं काहीसं ताट केलं जातं. एक नारळ आणि आपण जो स्वयंपाक केला असतो ना, तो सर्व घ्यायचा. आणि बाजूच्याच मंदिरात होळी होती, त्याच्यामुळे मग छान अशी रेडी होऊन बसली होती. आज माझं सगळं आवरून झालं होतं, पण होळी मात्र लेट पेटली होती. तेथे गेलो आणि मस्त असं होळी पेटलेली होती. आता ही होळी छान अशी मस्त एन्जॉय केली होती. होळीत नैवेद्य टाकलं होतं आणि आमच्याकडे होळीत नारळसुद्धा टाकलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी खोबऱ्याची वाटी टाकली जाते किंवा वेगळं काही असू शकतं. ते नारळ छान भाजलं आणि ते जेव्हा आपण काढतो ना, तर खरंच त्या नारळाची चव वेगळीच असते, म्हणजे तो आपण प्रसाद म्हणूनच धरला जातो. अशा प्रकारे छान असं होळीचं सेलिब्रेशन झालं होतं. आय होप की तुमचंसुद्धा असंच झालं असेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आता इथेच थांबू, लवकरच भेटू, तोपर्यंत बाय.